लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी आलेली आहे। अखेर आता दिलासाच मिळणार आहे। राज्य सरकारचा सर्वात मोठा निर्णय झालेला असून आता थेट डीबीटीद्वारे महिलांच्या बँक खात्यात पैशाची रक्कम जमा केली जाईल। म्हणजे एकंदरीत विचार केला तर दिलासा देणारा निर्णय हा तातडीने घेतल्यामुळे बऱ्याच जणांसाठी आता खुशखबरच म्हणावं लागेल। त्यातली त्यात पहिला टप्पा हा 15 जिल्ह्याचा आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्यातले त्यात 85 लाख महिला देखील पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला पात्र पाहायला मिळतील। तसेच दुसऱ्या टप्प्यात देखील कोणते जिल्हे आहेत, पहिल्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत, तिसऱ्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत, त्याबाबतची देखील अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पहा। खूप सारे जण व्हिडिओला पाहतात मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत न पाहायल्यामुळे लाडकी बहीण योजनेसंदर्भात जो काय सरकारचा अचानकपणे निर्णय होत असतो, जे काय अटी येत असतात त्या पाहायला मिळत नाहीत। त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इतर जास्त देखील तुम्हाला नंतर व्हिडिओ पाहण्याची गरज पडणार नाहीये व चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून संक्रांत बोनस असेल, इतर काही अपडेट असतील, किती रुपये मिळणार, 3000 रुपये कोणत्या महिलांच्या बँक खात्यात जमा होणार, त्या अपडेट सर्वात आधी पाहण्याकरिता फक्त चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकायचे आहे। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राइब न केल्यामुळे रोजची रोज अपडेट पाहायला मिळत नाहीत व नोटिफिकेशन बेलला देखील ऑल वरती टाका। तर चला पाहूयात जी काय अपडेट आहे ती आता सविस्तर। आता जर पाहायला गेलं तर ऐन संक्रांतीमध्ये सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर ही योजना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत आहे व या योजनेसाठी मागच्या वेळेसच जे ती स्वतः अजित पवार जे होते त्यांनी मोठी खुशखबर देखील दिलेली होती। म्हणजे ती काय होती ते आपण इकडे पाहूयात आता सविस्तर। सध्या जर पाहायला गेलं तर राज्य सरकारकडून एक खुशखबर मागच्या वेळेस आलेली होती की लाडकी बहीण योजनेसाठी 1400 इकडे लक्ष देऊन पाहू शकता, कारण की ही महत्त्वाची अपडेट आहे। 1400 कोटी रुपयांची जी आहे ती तरतूद मागच्या वेळेस केलेली होती। ही तरतूद जी आहे ती केल्यानंतर लगेच महिलांच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झालेले होते। बऱ्याच महिलांना लाभ मिळालेला होता, काहींना 1500 रुपये, तसेच काही महिलांना 3000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळालेला होता। किती? 3000 रुपये। म्हणजे अशा प्रकारे सरकारने जे आहे ती लाभ दिलेला होता। मात्र त्यातली त्यात आता खुशखबर आलेली असून ऐन संक्रांतीमध्ये देखील मोठी तरतूद आपल्याला पाहायला मिळू शकते। सध्या जर पाहायला गेलं तर संक्रांत बोनस म्हणजे काय हा देखील तुम्हाला प्रश्न पडलेला असेल तर ते देखील तुम्हाला त्याचं देखील उत्तर पाहायला मिळेल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की मोठा निर्णय आहे। त्यातली त्यात आपण 15 जिल्हे देखील पाहणार आहोत। तुमचा देखील जिल्हा असू शकतो। 15 जिल्हे कोणते आहेत त्या ठिकाणी वाटप आता स्टार्टिंगला होत आहे पहिला टप्पा। त्यातले त्यात 85 लाख महिला कोण आहेत ते पहिला टप्पा तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल। फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचे आहे। सध्या जर पाहायला गेलं तर आता 3000 रुपये वाटपाचा निर्णय देखील पाहायला मिळत आहे। म्हणजे 1500 नव्हे, 2100 नव्हे, त्यापेक्षा अधिकची रक्कम 3000 रुपयांच्या आसपास महिलांच्या खात्यात आता जमा करण्यात येणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। यामध्ये आता 15 जिल्हे असून पहिल्या क्रमांकावरती कोणता जिल्हा आहे, दुसऱ्या क्रमांकावरती कोणता जिल्हा आहे ते देखील आपण आता पाहणार आहोत। तुमचा जिल्हा देखील कमेंट करून चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देखील देऊ कधी हप्ता मिळेल। सध्या जर पाहायला गेलं तर 15 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा जर पाहायला गेलं तर धुळे असेल। धुळे जिल्ह्याचा जर विचार केला तर धुळे जिल्ह्यामध्ये स्टार्टिंगला वाटप आपल्याला पाहायला मिळेल। धुळे जिल्ह्याचा विचार केला तर बऱ्याच महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत। 3000 रुपयांपर्यंतचा लाभ हा धुळे जिल्ह्यात मिळालेला आहे। मात्र अजून देखील दिलासा मिळणार असून धुळे जिल्ह्यामध्ये आता 1500 प्लस 3000 रुपयांचे वाटप हे पाहायला मिळू शकते। राज्य सरकारचा हा निर्णय लवकरच पाहायला मिळू शकतो। यामुळे धुळे जिल्हा हा पहिल्या क्रमांकावर आहे। यादीतील पहिल्या क्रमांकावरती धुळे जिल्ह्याचा समावेश आहे। 15 जिल्ह्यामधून पहिला क्रमांक धुळे जिल्ह्याचा लागेल असा अंदाज दिसून येत आहे। दुसऱ्या क्रमांकावरती कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होईल ते आपण पाहूयात। आता दुसऱ्या क्रमांकावरती पाहायला गेलं तर सोलापूर जिल्हा असेल। तो जिल्हा पश्चिम महाराष्ट्रातील आहे। सोलापूर जिल्ह्यात देखील जानेवारी हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आता महिला पाहायला मिळत आहेत। सोलापूर या ठिकाणी देखील आता वाटप केले जाणार आहे। सोलापूरचा विचार केला तर या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये कोट्यावधी रुपयांची रक्कम आता सरकारला जमा करावी लागणार आहे व सोलापूरसाठी वितरित करावी लागणार आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील लाखो महिला जे आहे ती पात्र ठरलेले आहेत। लाखो महिलांच्या खात्यामध्ये आता ही पैसे येणार आहेत व एक अट देखील आहे। आता संक्रांत बोनस देखील जे आहे ती काही महिलांना मिळणार नाहीये। जर पाहिजे असेल तर 2 कामे देखील तातडीने करावी लागणार आहेत, कारण की नवीन तरतूद देखील पाहायला मिळत आहे। ती काय आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की व्हिडिओ जर शेवटपर्यंत नाही पाहिला तर तुम्हाला हप्त्याचा लाभ देखील मिळण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता, कारण की नवीन देखील नियम आहेत। हप्ते कोणाला मिळणार आहेत त्याबाबतच्या अटी देखील आलेल्या आहेत। आता सध्या जर पाहायला गेलं तर एक अपडेट आपण पाहूयात, ती म्हणजे इकडे पाहू शकता
3,000 रुपये वाटप हे कोणाला पाहायला मिळणार आहे, हा प्रश्न एक आहे. तसेच संक्रांत बोनस म्हणजे काय, तर आता शेतकरी मित्रांनो जो शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला की पीएम किसानच्या ज्या महिला असतील त्यांना आता जे आहे ते लाडकी बहिणीचा लाभ मिळणार नाहीये. जर त्यांना लाडकी बहिणीचा लाभ घ्यायचा असेल तर पीएम किसान योजनेचा लाभ जे आहे ती बंद करावा लागेल अशी माहिती आहे. त्यामुळे अशा काही नवीन अटी आता जाहीर झालेल्या आहेत. त्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आलेली आहे, ती आपण पाहणार आहोत. कोणत्या ठिकाणी सुरुवातीला वाटप होणार आहे, त्यातली त्यात 85 लाख महिलांना, म्हणजे पहिला टप्पा 85 लाख महिलांना आपल्याला पाहायला मिळेल का, आता याबाबतची अपडेट पाहूयात. आता इकडे पाहू शकता 85 लाख महिलांना म्हणजेच एकदमच काय सरकारला सर्व काय रक्कम देता येणार नाहीये. त्यामुळे 85 लाख किंवा याच्यापेक्षा देखील कमी महिलांना जे आहे ते सुरुवातीला पैसे दिले जाऊ शकतात. जेवढी काय तरतूद होईल जानेवारीचा हप्ता म्हणजे 1,500 किंवा 2,100 रुपये, किंवा जर जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते जर आता जाहीर केले तर थेट महिलांना जे आहे ते 3,000 रुपयेपर्यंत लाभ मिळू शकतो. हे 3,000 रुपये थेट महिलांच्या बँक खात्यात जमा केले जातील. यामध्ये जर पाहायला गेलं तर पहिल्या टप्प्यात 10 लाख किंवा 5 लाख महिलांना पहिल्या टप्प्यामध्ये पैसे दिले जातील. अशा प्रकारचे टप्पे केले जातील. जर 20 लाख महिलांना टप्प्याटप्प्यानुसार पैसे दिले तर जे आहे ती 5 ते 6 टप्प्यामध्ये सर्व महिलांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होऊ शकते व 2 हप्ते म्हणजे 3,000 रुपये हे थेट महिलांना दिले जाऊ शकतात. व आता संक्रांत म्हणजे पाहायला गेलं तर सरकार संक्रांतमध्ये देखील निर्णय जे आहे ते घेण्याच्या तयारीमध्ये आहे, कारण की महिलांना संक्रांत भेटीची देखील खूप आवश्यकता पाहायला मिळत आहे. यामध्ये आता जानेवारीचे पैसे 1,500 ऐवजी सरकार 2,100 रुपये देखील करू शकतं, कारण की महायुती सरकारने सांगितलेलं आहे की महिलांच्या थेट बँक खात्यात आता 1,500 नव्हे तर आमचं सरकार आल्यानंतर 2,100 रुपये करू. तो निर्णय देखील सरकारकडून घेतला जाऊ शकतो व जानेवारी फेब्रुवारीचे दोन्ही हप्ते ऐन संक्रांतीमध्येच आता महिलांच्या खात्यावरती दिले जाऊ शकतात. यामध्ये जर 2,100 रुपयांप्रमाणे हप्ते दिले तर महिलांना जे आहे ते 4,200 रुपयांचे संक्रांत बोनस मिळू शकते. आता बऱ्याच महिलांना प्रश्न आहे, संक्रांत बोनस म्हणजे काय मिळणार, नेमकं काय मिळणार असा प्रश्न आहे. आता याचं उत्तर आपण पाहूयात. आपण एकदम सविस्तरपणे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण की सर्व महिलांना समजले पाहिजे. जे कोणी व्हिडिओ पाहत असतील त्यांना समजले पाहिजे. अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी पुढे पाहणार आहोत. अजून 9 ते 10 जिल्हे राहिलेले आहेत सांगण्याचे. ते जिल्हे पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात आता वाटप सुरू होत आहे संक्रांत बोनसचे. त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा जिल्हा कमेंट करून चॅनल सबस्क्राईब करा. अपडेट देणार आहोत. आता इथे पाहू शकता. आता जर पाहायला गेलं तर संक्रांत बोनस म्हणजे महिलांना काय मिळणार हा प्रश्न आहे. याचं उत्तर आता आपण पाहूयात. आता जर पाहायला गेलं तर संक्रांत बोनस म्हणजेच की जानेवारीचा 7वा हप्ता तसेच फेब्रुवारीचा जे आहे ते 8वा हप्ता म्हणजे संक्रांत बोनस आहे. हे दोन्ही हप्ते जर दिले तर ऐन संक्रांतीमध्ये महिलांना दिलासा मिळेल. महिलांसाठी एक मोठा निर्णयच म्हणावा लागेल, कारण की तब्बल महिलांना 3,000 रुपयांपर्यंतचा लाभ मिळेल. 3,000 रुपयांची देखील वाटप होणार आहे. आता कोणत्या जिल्ह्यात 3,000 रुपयांचे वाटप सुरू होत आहे ते जिल्हे आपण पाहूयात. आता आपण 2 जिल्हे पाहिले. पहिल्या क्रमांकावरती जो जिल्हा पाहिला तो पाहिलेला आहे धुळे. दुसऱ्या क्रमांकावरती जिल्हा पाहणार आहोत. आता आपण सोलापूर पाहिलेला आहे. दुसऱ्या क्रमांकावरती तिसऱ्या क्रमांकावरचा जिल्हा म्हणजे तो जिल्हा आहे वर्धा जिल्हा. आता वर्धा जिल्हा हा छोटा जिल्हा आहे, त्यामुळे स्टार्टिंगला या ठिकाणी वाटप करण्यात जास्त निधी देखील लागणार नाहीये. त्यामुळे या जिल्ह्याचा देखील समावेश जानेवारीच्या 7व्या हप्त्यात सुरुवातीलाच करण्याचा अंदाज आहे. धुळे जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी याची संख्या देखील थोडीशी कमी आहे. जसे की पुणे जिल्हा असेल, मुंबई असेल, यापेक्षा थोडीशी संख्या कमी आहे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला देखील वाटप केले जाऊ शकते. जास्त बोजा देखील राहणार नाहीये. रक्कम देखील सुरळीतपणे व्यवस्थितपणे या जिल्ह्यामध्ये वाटप होईल. अशाच प्रकारचा जिल्हा म्हणजे आता आहे तो जिल्हा म्हणजे इकडे बीड जिल्हा असेल. बीड जिल्हा संख्या जास्त आहे, मात्र या ठिकाणी वाटप केले जाऊ शकते. बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर 3,000 रुपये देखील महिलांना मिळणार आहेत. मात्र 3,000 रुपये सर्व महिलांना नसून काही निवडक महिलांच्या खात्यावरती जमा होणार आहेत. यामध्ये जर आता पाहायला गेलं तर 3,000 रुपये कोणत्या महिलांना मिळतील ती अपडेट आता आपण सविस्तर समजून घेऊयात. आता जर पाहायला गेलं तर मागच्या वेळेस हप्ते दिले त्यामध्ये 9,000 रुपयांपर्यंतची रक्कम जमा झाली. मात्र काही महिलांच्या खात्यावरती त्यापेक्षा कमी रक्कम आलेली होती. म्हणजे कमी रक्कम आली म्हणजेच की त्यांना अजून रकमेची गरज आहे. तर त्यांची जोपर्यंत 9,500 पर्यंतची रक्कम जमा होत नाही तोपर्यंतची जेवढी काही रक्कम असेल 2,000 किंवा 3,000 रुपये जे येणे बाकी असेल ते त्यांच्या खात्यावरती जमा होणे सुरू पाहायला मिळत आहे. म्हणजे 3,000 रुपये जर खात्यात आले तर त्यांची देखील रक्कम जी आहे ती इतर ज्या लाडक्या बहिणींना रक्कम मिळालेली आहे 9,500 रुपयांपर्यंत 9,000 रुपयांपर्यंत ती रक्कम त्यांना देखील मिळेल. त्याकरिता त्यांना हे 9,000 रुपयांपर्यंतची रक्कम देण्याकरिता 3,000 रुपयांचे वितरण पाहायला मिळत आहे. हे देखील लक्षात घ्या. आता पुढची अपडेट आहे महत्वाची. पुढची अपडेट पाहूयात. इथे पाहू शकता
काही महिलांना मिळणार नाही आता हप्ता। सध्या जर पाहायला गेलं तर त्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल, घरामध्ये जर कोण नोकरदार असेल तर त्यांना हप्ता मिळणार नाहीये, ही अट लक्षात घ्या। व कोणती वस्तू असेल तर लाभ मिळणार नाहीये, एक दुसरी अपडेट आहे ते पाहू शकता। जर ही वस्तू तुमच्याकडे पर असेल तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाहीये। म्हणजे सध्या जर पाहायला गेलं तर 4 चाकी ज्यांच्याकडे गाडी असेल यांना हा लाभ मिळणार नसल्याची माहिती मिळत आहे। तसेच टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे, खालील अपडेट पाहू शकता। टप्प्याटप्प्याने हे वितरण केले जाईल। जानेवारीचा 7वा हप्ता म्हणजे संक्रांत बोनस टप्प्याटप्प्याने महिलांच्या खात्यात देण्यात येईल। तसेच 15 जिल्हे वाटप होणार आहे। आपण 4 जिल्हे पाहिलेले आहेत। आता पुढचे जे काही जिल्हे राहिलेले असतील त्याबाबतचा व्हिडिओ पुढच्या काही तासातच या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करूयात। तो व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल आता सबस्क्राइब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका व या व्हिडिओमध्ये मी जी काही माहिती सांगितलेली